सातपूर पोलीस स्टेशन अंतर्गत एक साधारण 2 दिवसापूर्वी आमच्याकडं एक अशी माहिती आली होती की या गुन्ह्यातला जो फिर्यादी आहे मूळ गुन्ह्यातला त्याचं वय 63 वर्ष आहे आणि त्याला काही त्याच्याकडं काम करणाऱ्या काही लोकांनी त्याच्याकडचे एक हार्ड डिस्क होती, ती हार्ड डिस्क त्या ठिकाणी चोरीला गेलेली आहे आणि त्याच्यावरून त्याला ब्लॅकमेलिंग होते अशा पद्धतीची साधारणपणे प्राथमिक माहिती त्यांनी दिली. आणि त्या माहितीच्या आधारावरती मग सातपूर पोलीस असतील किंवा आमचे क्राईम ब्रांच असेल त्यांनी एक काल रात्री एक जॉईंट ऑपरेशन केलं आणि त्याच्यामध्ये एकूण 4 आरोपींना आम्ही सध्या अटक केलेली आहे. त्या 4 आरोपींनी पैकी एक जो व्यक्ती आहे तो या आमच्या गुन्ह्यातला जो मूळ फिर्यादी आहे त्याच्याकडे तो ऑफिस बॉय किंवा त्याचा असिस्टंट म्हणून काम करायचा. साधारणपणे तो 2013 पासून वगैरे काम करायचा, बऱ्याच 16 वर्षापूर्वीपासून त्याच्याकडे काम करायचा. मध्ये त्याने काम सोडलं पण होतं, तर त्याच्यात त्याचा देखील सहभाग असल्याचं निष्पन्न झालेला आणि त्याने त्याच्याकडे काम करत असताना ती हार्ड डिस्क जी आहे त्या हार्ड डिस्कमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज काही महिलांचे आणि काही फोटोज असल्याचं ते निदर्शनास आलं आणि ती हार्ड डिस्क त्याने चोरली आणि चोरल्यानंतर त्याला काही आर्थिक चणचणीमुळे किंवा इतर कुठल्या कारणांमुळे त्याने नंतर परत आपल्या मूळ गुन्ह्यातला जो फिर्यादी आहे जो 63 वर्षीय इसम आहे त्याला परत ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्याच्यावरून त्याने सुरुवातीला एक 10,000 रुपयाची रक्कम देखील त्यांना दिली होती आणि परत नंतर अजून 12 लाख रुपयाच्या रकमेची त्याला मागणी होत होती आणि त्याच्यावरून तो पोलिसांना अप्रोच झाला होता. त्याच्यानंतर आम्ही एक डिटेल मी जसं आपल्याला सांगितलं की काल एक ऑपरेशन लॉन्च केलं आणि त्याच्यामध्ये एक ट्रॅप करून आम्ही जवळपास 4 आरोपींना पकडलेलं आहे. आता त्या 4 आरोपींना जेव्हा आम्ही त्यांच्याकडून पकडलं तेव्हा त्यांच्याकडून आम्हाला घटनास्थळीच 2 पेनड्राईव्ह पण मिळालेले आहेत आणि तसंच एक मोबाईल पण मिळालेला आहे आणि ती जी मूळ हार्ड डिस्क जी होती ती हार्ड डिस्क देखील आम्ही त्या ठिकाणी सदर गुन्ह्याच्या तपासात जप्त केलेली आहे. आता त्याच्यामध्ये फर्दर नेमके कशा प्रकारचे व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, कुणाचे आहेत आणि याच्यामध्ये काही लैंगिक अत्याचाराचा किंवा शोषणाचा काही प्रकार आहे का या बाबतीत देखील आता आम्ही पुढील तपास करत आहोत. प्राथमिकदृष्ट्या काय म्हणजे की काय त्याच्यामध्ये साधारणपणे काही आक्षेपार्ह त्या ठिकाणी इमेजेस आहेत आणि आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत हे दिसतंय, परंतु त्याच्यात असा फोर्सफुल काही झालेलं आहे असं सध्यापर्यंत तपासात काही निष्पन्न झालेलं आहे असं दिसत नाहीये. परंतु ही अतिशय प्राथमिक माहिती आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती की काल रात्रीचीच डेव्हलपमेंट आहे आणि अजून आम्ही आता त्याच्यात अधिक तपास त्याच्यामध्ये करतो. व्हिडिओ एकाच ठिकाणचे आहेत की वेगवेगळे ठिकाणी आणि म्हणजे कॅमेरामधलं शूटिंग आहे का काय साधारणपणे ते कॅमेरामधलं शूटिंग आहे असं दिसतंय त्याच्यामध्ये, बेसिकली आपला जो हँडी कॅम किंवा व्हिडिओ कॅम वगैरे असतो अशा पद्धतीचा. परंतु आता त्या अधिक तपासांतेच आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल की तो एकाच ठिकाणचा आहे का त्यात मल्टिपल लोकेशन्स इन्व्हॉल्व्ह आहेत. मात्र त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की मल्टिपल महिलांचे व्हिडिओज त्याच्यामध्ये आहेत हे मात्र सकृदर्शनी त्याच्यामध्ये निष्पन्न. साधारण आता एकूण निश्चितपणे सांगता येणार नाही, परंतु निश्चित संख्या खरंच नाही सांगता येणार, परंतु जास्त आहे. मे बी 100च्या आसपास वगैरे असेल, पण तपासांती सांगता येईल आपल्याला त्याच्यावर पण जास्त. कोण व्यक्ती म्हणजे त्याचा व्यवसाय काय होता? हा खरं तर 63 वर्षीय व्यक्ती आहे. हा मूळ तसा स्वतःला पत्रकार म्हणणारा व्यक्ती आहे. मात्र याचं नंतरच्या कालावधीमध्ये ह्याने ज्या काय आपल्या अंगणवाडी सेविका आहेत किंवा ब्युटी पार्लर चालवणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी कन्सल्टन्सीचं हा काम करायचा आणि त्यांना जी काही त्यांच्या व्यवसायाच्या निमित्तानं लागणारी जी काही कागदपत्र आहेत किंवा एनओसीज आहेत याच्यामध्ये तो फॅसिलिटेशनचं काम करायचा आणि त्याच्यामध्ये त्यांचं कन्सल्टेशन करून त्यांना फर्दर त्याच्यामध्ये नोकरी लावणं असेल किंवा त्यांचा व्यवसाय सुरू करणं असेल याच्यामध्ये त्यांना तो मदत करायचा. आणि असा समजतंय की तो वास्तुशास्त्र आणि हस्तरेषा म्हणून पण तो काम करायचा ज्योतिषी म्हणून, तर त्याबाबत काय नाही, ह्याच्या बाबतीत आता काहीच भाष्य करता येणार नाही कारण अतिशय प्राथमिक अवस्थेत हा तपास आहे. मात्र त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करू. सर, प्राथमिक आपल्याला माहिती मिळाली त्यानुसार फिर्यादी हाच काही या सगळ्या याच्यात सहभागी असू शकतो आणि त्याची पण चौकशी नाही, निश्चितपणे मी जसं आपल्याला सांगितलं की जरी ह्या मूळ गुन्ह्यातल्या फिर्यादीला जरी त्याला खंडणी मागितली गेली असेल किंवा ब्लॅकमेल केलं गेलं असेल तरी अधिक तपासांती आता याच्यामध्ये जेव्हा प्रत्यक्षात जर काही पीडित महिला असतील त्या जर का समोर आल्या तर त्याच्यामध्ये त्याच्या विरुद्ध देखील गुन्हे जर का दाखल झाले तर ती शक्यता आपल्याला नाकारता येत नाही आणि तो देखील आरोपी त्याच्यामध्ये होऊ शकतो. या प्रकरणात पोलीस या महिलांना संपर्क करून त्यांच्याशी संवाद करणार आहे कारण महिलांचं आहे आणि संवेदनशील पण आहे. नाही, निश्चितपणे प्रकरण संवेदनशील आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये गोपनीयता बाळगून म्हणजे विशेषतः सर्वप्रथम तर माझं सगळ्यांनाच आव्हान आहे की याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्यामुळे आपण सगळ्यांनी देखील त्याच्यामध्ये गोपनीयता बाळगली पाहिजे आणि त्यामुळे ती गोपनीयता बाळगून आम्ही याच्यामधल्या ज्या कोणी महिला असतील त्यांच्याशी आम्ही संपर्क निश्चितपणे करणार आहोत. एक विशेष तपास पथक पण आम्ही त्यासाठी आमच्या अंबड डिव्हिजन मधल्या अधिकाऱ्यांचं, क्राईम ब्रांचचं आणि महिला अंमलदारांचं किंवा अधिकाऱ्यांचं आम्ही गठीत करत आहोत आणि त्याच्या आधारावरती तपास करून मग फर्दर याच्यात जर काही महिलांच्या शोषणाचा काही प्रकार झालेला असेल तर त्याच्यात देखील पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. साधारणपणे 2003 पासून तर 2024 पर्यंतचे व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत असं दिसते साधारण. त्याच्यामध्ये जुने व्हिडिओ अगदी आपण जर म्हटलं तर 2003चे आहेत
आणि काही रिसेंट 2024 पर्यंत पण आहे. काल संशयितांना शिताफीनं आम्ही सिरियस फाईल ताब्यात घेण्यात त्याच्याविषयी सांगतो की जसं मी आपल्याला सांगितलं की जेव्हा ही माहिती आपल्याला मिळाली त्याच्यानंतर आपण एक याच्यामध्येच आपण अँटी करप्शनचा एखादा ट्रॅप करतो तशा पद्धतीनं काही बनावट नोटा देखील त्याच्यामध्ये टाकण्यात आल्या आणि त्याच्याद्वारे त्या फिर्यादीला एका XYZ लोकेशनला पाठवण्यात आलं. ते लोकेशन आपलं मुंबई आग्रा हायवेवरच होतं आणि त्या माहितीच्या आधारावरती मग जेव्हा त्याला प्रत्यक्षात ती DVD किंवा ती जी हार्ड डिस्क आहे ती ताब्यात जेव्हा त्याच्या मिळाली त्याच्यानंतर मग त्याने ते पैसे म्हणून त्या समोरच्या व्यक्तीला दिले आणि त्यावेळेसच आपली क्राईम ब्रांच ॲज वेल एज सातपूरची आपली टीम होती आणि त्यांनी तिथून घटनास्थळावरून एका आरोपीला ताब्यात घेतलं. दुसऱ्या एका आरोपी होती, जे मी आपल्याला सांगितलं की पूर्वी जो असिस्टंट आहे त्याच्यावरती आम्हाला संशय होता, तो देखील त्याच ठिकाणी होता, त्याला देखील ताब्यात घेतलं आणि त्याच्या माहितीवरून परत नंतर आणखीन इतर 2 आरोपी जे आहेत त्यांना पण ताब्यात घेतलं. असे एकूण 4 आरोपी जे त्याला ब्लॅकमेल करत होते त्यांना देखील त्या ठिकाणी ताब्यात घेतलं. चौकशीसाठी त्यांना देखील आम्ही बोलवलेलं आहे. रक्कम ऑब्व्हियसली 12 लाखांची डिमांड होती, जेव्हा आम्ही ते 12च्या 12 लाख देतोय असं पोच केलं होतं. ती रक्कम नाही दिलेली तशी कुठलीच, फक्त मात्र मूळची त्यांनी त्या फिर्यादीनं जी दिलेली आहे त्यातली एकूण 10,000ची रक्कम मात्र त्याच्यातली आहे जी त्यांनी पूर्वी दिलेली आहे. त्याच्या बाबतीत देखील आधी तपास. ही डील काय नेमकी ठरली होती की आम्ही तुला पैसे देतो आणि सगळं एक्झॅक्टली डील आपण अशाच पद्धतीने त्या ठिकाणी त्याला करण्यासाठी सांगितलं होतं, कारण त्यांना आम्हाला रेड हँडेड पकडायचं होतं बेसिकली, कारण तो पण आपल्याला प्रूफ त्याच्यामध्ये तपासामध्ये एक सबस्टँटिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स म्हणून वापरता येतो. त्याच्यामुळे आपण त्याला तू पैसे द्यायला तयार आहेस आणि तू पैसे दे आणि त्याच्या बदल्यात मग त्यांच्याकडून ते घेणं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी रेड हँडेड केल्या. कारण आपल्याला इनिशियली आरोपी अनोळखी होते आणि आरोपींचं आपल्याला ॲज काहीच वेअर अबाउट नव्हते, फक्त मोबाईल आपल्याला नंबर आपल्याकडे होता, परंतु त्याच्या व्यतिरिक्त कुठली माहिती पण नव्हती आपल्याकडे. महिला किती होत्या सर म्हणजे नाही, ह्याच्याविषयी काही सांगता येणार नाही. सर हे जे एकूण व्हिडिओ आहेत, व्हिडिओ कोण काढले, म्हणजे फिर्यादीने काढलेले की कोणी कॅमेरा ट्रॅप केला होता? नाही, ट्रॅप वगैरे नाही, ते स्वतःच त्यांनी काढलेले आहेत. हो, फिर्यादीने ते काढले दिसते. आता ते तपासातच सांगता येईल की त्याचा उद्देश नेमका काय आहे, त्याच्यामध्ये फर्दर त्यांना ब्लॅकमेलिंगचा उद्देश होता का त्याचं बाबा नेमकं एक्झॅक्ट काय होता ह्याच्याविषयी आत्ता भाष्य करणं शक्य होणार नाही. व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत? नाही, अजूनपर्यंत असं तपासात काही निष्पन्न झालेलं नाहीये. मात्र जे ओरिजिनली त्या हार्ड डिस्कमध्ये व्हिडिओ होते त्याच्यातून ह्या आरोपी जे आम्ही 4 अटक केले त्यांनी त्या ठिकाणी त्याचे 2 पेनड्राईव्ह आणि 1 मोबाईल त्याच्यामध्ये ते घेतलेले आहेत असं तरी सध्या निष्पन्न होते, परंतु ते देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत. सो ॲज ऑफ नाऊ तरी ते कुठे व्हायरल केलेले आहेत असं निष्पन्न होत नाही. पण ती आता त्याच्याविषयी आम्ही तपास करतोय. ते कारण अजून तर राईट नाव तसं काही निष्पन्न होत नाही, मात्र वी आर इन्व्हेस्टिगेटिंग. त्यातला एक जो आरोपी आहे तो आपल्या त्यातला जो फिर्यादी आहे त्याच्याकडे तो कामाला होता. जवळपास 7 ते 8 वर्ष त्यांनी त्याच्याकडे काम केलं आहे. 2013ला पण कामाला होता, नंतर त्यांनी परत काम सोडलं होतं आणि परत त्याच्याकडे काम जॉईन केलं होतं असं आहे. ॲज ऑफ नाव तरी काही असं निष्पन्न होत नाही त्याच्यामध्ये. स्वतःच व्हिडिओ रेकॉर्ड केले म्हणजे कॅमेराला कोण? आता तो लपवून ठेवला होता का काय, आता हे थोडंसं जेव्हा कधी पीडित महिला किंवा काय त्यांच्याकडे जेव्हा चौकशी आम्ही करू त्याच वेळेस ते निष्पन्न होईल, परंतु ॲज ऑफ नाव तरी असं काही ते एकदम CCTV कॅमेरा वगैरे निश्चितपणाने नाही, तो हे तर दिसतं मात्र त्याच्यामध्ये. रेग्युलर कॅमेरा महिला आतापर्यंत नाही, अजूनपर्यंत नाही. आता वी आर लुकिंग फॉर दॅट. नाही, निश्चितपणे आमच्याकडून पोलिसांकडून एकच आव्हान असेल की यातल्या जर कोणी काही पीडित महिला असतील तर त्यांची ओळख गोपनीय राखली जाईल. सोबतच तुमच्या कुठल्याही प्रकारे तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेला बाधा येणार नाही अशा पद्धतीने आम्ही कारवाई करू. आपण मात्र सातपूर पोलिसांशी आपण संपर्क साधावा. त्या ठिकाणी आमच्या WAPS स्वप्नाली पलांडे आहेत, त्यांना त्या ठिकाणी आम्ही हे केलेलं आहे, डिप्यूट केलेलं आहे. तर आपण कृपया संपर्क साधावा आणि असं जर कुणाच्या बाबतीत प्रकार घडलेला असेल तर निश्चितपणे आमचं आव्हान राहील की आपण समोर यावं आणि पोलिसांना मदत करावी. कुणाच्या संदर्भात तक्रार कुणाच्या सगळ्या अनुषंगाने संशय व्यक्त करून आपण हे आव्हान नाही, आता ह्याच्यामध्ये ऑब्व्हियसली आम्हाला सध्या नावं कोणाची डिस्क्लोज करता येणार नाही, त्यामुळे वी आर नॉट डिस्क्लोजिंग नेम ऑफ एनीवन. अक्यूजचं पण नाही करणार आणि पीडित महिलांचे तर नाहीच करता येणार त्याच्यामध्ये. परंतु जो 63 इयर्स ओल्ड आमच्या यातला सो कॉल्ड सस्पेक्ट आहे किंवा ज्याच्याविषयी हे सगळं आहे तर तो सातपूर परिसरातलाच तो राहणार आहे, तर त्याच्या बाबतीत मीही बोलतो. कोणते नाही, हे यंग आहेत, ही मुलं यंग आहेत कम्पॅरेटिव्ह. ठीक, थँक्यू.